महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमातीत समाविष्ट करा। औसातून मोर्चा व निवेदन। किल्ला मैदान ते तहसील कार्यालय भव्य मोर्चा काढून मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर। महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा उग्र वळण मिळालं आहे। बंजारा आरक्षण कृती समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं तालुका औसा जिल्हा लातूर येथे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात महाराष्ट्रातील बंजारा समाजाला तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की बंजारा समाज हा संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करणारा समाज असून विशिष्ट चालीरीती, परंपरा, वेशभूषा, खानपान, तांडा स्वरूपात गावापासून दूर राहणीमान, निसर्ग पूजक जीवन पद्धती यामुळे हा समाज अनुसूचित जमातीसाठी असलेले सर्व निकष पूर्ण करतो। तरीही विविध राज्यांमध्ये या समाजाच्या आरक्षणात विसंगती आहे। राज्यानुसार बंजारा समाजाचा दर्जा वेगळा। तेलंगणा, आंध्र प्रदेश अनुसूचित जमाती, कर्नाटक, पंजाब अनुसूचित जाती, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र इतर मागासवर्गीय विमुक्त जाती। ही विसंगती ही समाजाच्या सर्वांगीण विकासात अडथळा ठरत असल्याचे समितीने स्पष्ट केलं आहे। समाजातील युवकांना शैक्षणिक संधी, शासकीय सेवेत स्थान तसेच राजकीय क्षेत्रात समान हक्क मिळत नसल्याने असंतोष वाढत आहे। हैदराबाद गॅझेटमध्ये देखील बंजारा जमातीचा उल्लेख अनुसूचित जमातीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आला आहे। तरीही महाराष्ट्रात हा समाज ओबीसी व विमुक्त जाती प्रवर्गात ठेवण्यात येत आहे। राज्य शासनाने तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, अन्यथा उग्र आंदोलन उभारण्यास आम्ही बाध्य राहू, असा इशारा समितीने दिला आहे। औसा तालुक्यातील निवेदन सादरीकरणावेळी बंजारा समाजातील शेकडो बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय सेवालाल, जय बंजारा, बंजारा समाजाला न्याय द्या अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला। या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाचा आरक्षण प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत असून राज्य शासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। एसटी आरक्षण आमचा हक्काचा आहे, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही आम्हाला एवढ्याच आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पुढची पातळी पार करावं लागेल, पुढच्या तर आम्हाला घ्यावं लागेल, पुढचं पाऊल आम्हाला उचलावं लागेल। आम्हाला कसं माहिती, आम्ही तुम्हाला इथपर्यंत आता महिना 2 महिने होत आला आम्ही आरक्षणासाठी लढत आहोत। जिथं नाही तिथे आम्ही करत आहोत, पण आता तुम्हाला जर इथपर्यंत जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर आम्हाला पुढचं करावं लागेल। त्यासाठी आम्हाला तुम्ही आरक्षण द्यावं, आमची कळकळीची विनंती आहे। आज कुठून कुठपर्यंत रॅली काढण्यात आली, काय होतं? किल्ला मैदान ते तहसील पर्यंत आमची रॅली करण्यात आली आहे। कसं आम्ही इतका तुम्हाला कळकळीची विनंती करतो, तुम्ही ऐकत नाही, तुम्ही झोपीचं सॉंग घेता, झोपत नाही, तुम्ही झोपलेले नाही, तुम्ही इथपर्यंत सगळं होत आहे, तुम्ही ऐकायला तयार नाही। म्हणजे आम्ही काय करायचं, तुम्हाला काय करायचं वाटते? आम्ही ऊस तोडून खातो, आम्ही तळतळ वनवास करतो, आम्हाला रोडवर येऊन हक्क मागावं लागले। तोपर्यंत तुम्ही हक्क द्यायचं नाही। आमच्यापाशी काय इतकी मोठी प्रॉपर्टी नाही की आम्ही तुम्हाला बागितलं असं नाही। आम्ही रानोरान हिंडून खातो, तरी आम्हाला रोडवर येऊन हक्क मागायची गरज का बरं पडली? आम्ही आज सगळं काम धंदा सोडून, लेकरा बाळा सोडून असल्या पावसामध्ये आम्ही किल्ल्यापासून तहसीलपर्यंत पायी आम्हाला का बरं यायची गरज पडलो? आज आज मी एल.टी. चव्हाण, रिटायर्ड तहसीलदार, मी आज या आरक्षण मोर्चा संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो। आज आम्ही मागील 1 महिन्यापासून सातत्यपूर्व शासनाकडे एसटी आरक्षणाची मागणी करीत आहोत, पण शासन काय याच्यावर म्हणजे लक्ष द्यायला तयार नाही। त्याच्यामुळे आम्ही नियोजनबद्ध मागील महिन्यापासून आज औसा तालुका, काही बीड जिल्हा, जालना जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, संपूर्ण जिल्ह्यात आमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा हा आक्रोश चालू आहे। त्यामुळे आम्ही आज औसा तालुक्यातील कमीत कमी 30 तांड्याच्या लोकांनी आज किल्ला मैदान ते तहसीलपर्यंत शांतता मार्गाने शासनाला जाग करण्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहोत। परिणामी शासनाने ह्याची नाही दखल घेतली तर आम्ही उद्या रस्ता रोको आणि उद्याचं काय घडेल पुढे हे आम्ही सांगू शकत नाही। हा समाज शांतता प्रिय आहे, पण एक बार भटकला किंवा ह्याला जर म्हणजे चालना जर मिळाली तर शासनाला सुद्धा हा समाज ऐकणार नाही। आज मी ग्वाहीपूर्वक सांगतो, म्हणून शासनाला विनंती आहे, आजच्या या प्रोग्रामसाठी तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन निवेदन घेतलेलं आहे। आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं तहसीलदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।